नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या MIDC लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची संभाव्य प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्याची सविस्तर उत्तरे, त्याचप्रमाणे ही संभाव्य प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असेल, कोणत्या प्रकारची प्रश्न या ठिकाणी विचारली जाऊ शकतात, या सर्व गोष्टींचा विचार करून ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। मित्रांनो, अवश्य संपूर्ण प्रश्न पहा, उत्तरे पुन्हा पुन्हा चेक करून पहा, जेणेकरून ज्या आता परीक्षा सुरुवात होणार आहे 20 तारखेला, त्यामध्ये 100% याचा तुम्हाला फायदा होईल आणि जास्तीत जास्त गुण घ्यायला या ठिकाणी तुमची मदत होईल। तर पहिला प्रश्न पहा, आपण पहिल्यांदा मराठीचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न काय या ठिकाणी, योग्य जोड्या जुळवा। आणि योग्य जोड्या जुळवा या ठिकाणी सांगितल्यानंतर या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा येतो बरोबर, म्हणजेच पहिल्याचं 3 आहे, म्हणजे आज्ञार्थ म्हणजे काय येतं, कर्तव्य आणि शक्यता येतात। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यामध्ये काय येतं, अनुमोदन, प्रश्न, सौम्य, आज्ञा। आणि संकेतार्थमध्ये काय येतं, जर पाऊस पडला तर नदीला खूप पूर येईल, म्हणजे अशा प्रकारे जर तरच्या ज्या गोष्टी असतात ते संकेत असतात। ओके, त्यानंतर आपला पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे। या ठिकाणी बरोबर विधाने ओळखाय सांगितलेली आहेत आणि या ठिकाणी पाहताल अ, ब, क, ड अशी 4 विधान दिलेले आहेत आणि तुम्हाला बरोबर विधानं कोणकोणती आहेत त्या ठिकाणी ओळखाय सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे, ब, क, ड, फक्त पहिलं विधान हे फक्त चुकीचं आहे, बाकी आख्यात या शब्दाऐवजी काळ व अर्थ हे शब्द रूढ आहेत। बरोबर आहे, आपण आख्यात जास्त वापरत नाही, तर काळ आणि अर्थ वापरतो। रीती भूतकाळाचे आख्यात ई लाख्यात आहे, बरोबर आहे। त्याचप्रमाणे भूतकाळाचे आख्यातला लाख्यात आहे। ओके, त्यानंतर पुढील प्रश्न पाहूत आपण, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय निवडायचे। तर या ठिकाणी आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय काय आहे, फिरून दररोज, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती होती ते, त्यामुळे याला फिरून दररोजचं हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, विभक्ती प्रतिरूप अव्ययांच्या जोड्या जुळवाय सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी, आणि विभक्ती प्रतिरूप अव्ययांच्या जोड्या पहा, या ठिकाणी याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी पुढच्या पेजवर गेलेलं आहे उत्तर, सॉरी, पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणजे पहिल्याचं 4 बचं तुम्ही या ठिकाणी चेक करून पहा। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे, विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण ओळखायला सांगितलेलं आहे आणि ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1। पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणजे 1चं अचं 2 आहे, हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणता आहे, वाह, वाह वाह। त्याचप्रमाणे संमतीदर्शक केवळ प्रयोगी अच्छा, बरा आहे हा। त्याचप्रमाणे तिसऱ्याचं आश्चर्यदर्शकसाठी काय येतं, तिसऱ्याचं 3 दिलं आहे, भरे, छान, ठीक। ओके, सॉरी, तिसऱ्याचं 4 नंबर आहे, आहा, अरेच्छा आणि ओहो। आणि प्रशंसासाठी छान, ठीक, हे अशा प्रकारे येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढील पहा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे यामधला प्रयोग ओळखाय सांगितला होता आणि ह्याचं उत्तर येतं मित्रांनो 2, सकर्मक भावे प्रयोग। ओके, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, लक्षात ठेवा। तू गाईला घालविलेस यामधला प्रयोग ओळखायला या ठिकाणी सांगितलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे, लक्षात ठेवा। काय आहे, कर्तृभाव संकर प्रयोग, कर्तृभाव संकर प्रयोग। तर प्रयोगावर सुद्धा प्रश्न विचारलेत, लक्षात घ्या मित्रांनो। फोकस कशावर जास्त आहे या ठिकाणी येणाऱ्या MIDCच्या लेखी परीक्षेमध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला तयारी करायची आहे, म्हणजे या ठिकाणी प्रयोगावर जे आधारित प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्त पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे या ठिकाणी जोड्या लावायला सांगितल्या होत्या आणि या ठिकाणी समास दिलेले आहेत, समासावर आधारित प्रश्न आहे हा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लक्षात ठेवा। पर्याय क्रमांक 3 हे याचं या ठिकाणी उत्तर आहे, म्हणजे या ठिकाणी पहा, पहिल्याचं जे आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे या ठिकाणी पहिल्याचं 2 आहे, म्हणजे अव्ययीभाव समासचं काय उत्तर येईल, पहिले पद महत्त्वाचे। तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत। त्यानंतर द्विगु समासाचे उदाहरण सांगा, तर 10व्याचं 1 येतं, चातुर्मास। त्यानंतर समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण सांगा, तर याचं बाजार, हाट हे उत्तर येतं। त्यानंतर तत्सम शब्द निवडायला सांगितलेले आहे त्या ठिकाणी, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, सर्वच आहेत या ठिकाणी, सर्व बरोबर आहेत। त्याचप्रमाणे पूर्णाभ्यस्त शब्दांची उदाहरणे सांगितलेली आहेत आणि 13व्याचं उत्तर जे येतं ते पर्याय क्रमांक 1 येतं, हाय हाय मागोमाग। परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे याचा वाक्याचा प्रकार, तर 3 आज्ञार्थी आहे।
त्यानंतर नामवाक्य म्हणजे, तर या ठिकाणी 15व्याचं 2 आहे, नामाचे कार्य करणाऱ्या गौण वाक्याला नामवाक्य म्हणतात. भिंत खचली कलतून खांब गेला, या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जे एक पॅराग्राफ छोटा दिला आहे, या काव्यपंक्तीचा अलंकार कोणता असं या ठिकाणी सांगितलं आहे. तर 16व्याचं 2 आहे, स्वभावोक्ती, स्वभाव दाखवलेला आहे त्या ठिकाणी, खिन्न, निरस, एकांत हे दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी. हंस विलकोणी सुधाकर अष्टमीचा, या सगळ्या ठिकाणी काय सांगितले, वरील उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे. तर 17व्याचं उत्तर एक येतं, भ्रांतिमान अलंकार आहे हा. ओके. लेखन नियमानुसार योग्य शब्द निवडायला सांगितलेला आहे, त्याचं उत्तर येतं 18व्याचं एक, व्याघ्राबरी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर 19चं जे उत्तर येतं मित्रांनो, 19चं उत्तर आहे ते 2 नंबर, मायेचा पूत म्हणजे कर्तबगार. 19चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2, मायेचा पूत म्हणजे कर्तबगार माणूस. तर या ठिकाणी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. पुढील प्रश्न आय थिंक या ठिकाणी उत्तरामध्ये आय थिंक कनवाळू आणि दयाळू व्यक्ती असं होईल या ठिकाणी. हे या ठिकाणी मॉडेल प्रश्न चुकीचा असू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं उत्तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न केला. 19चं करा. त्यानंतर 20चं पहा, समानार्थी शब्द निवडा. तर 20च्या प्रश्नाचं उत्तर येतं 1, चंद्रशेखर. तर चंद्रशेखरला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण सदाशिव म्हणतो. ओके. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. द काऊ इज युजफुल ॲनिमल. तर इथं काय येतं, आर्टिकल कोणतं योग्य येतं, तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. तर द काऊ इज अ येतं. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल द ब्लँक व्हेन इट. तर त्याचं 22चं उत्तर जे येतं ते विल बी गेटिंग असं येतं त्या ठिकाणी. त्यानंतर फ्रॉम द सेंटेन्स गिवन बिलो सिलेक्ट वन सेंटेन्स विच इज इन पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. ओके. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असलेलं सेंटेन्स या ठिकाणी ओळखायला सांगितलं आहे. तर वी आर टॉट मॅथमॅटिक बाय मिस्टर अरुण, हे बरोबर आहे उत्तर. सिट डाऊन बॉय सेड द टीचर, चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. तर 24चं जे उत्तर आहे तर 24चं 4 उत्तर येते या ठिकाणी. द टीचर टोल्ड द बॉयज टू सिट डाऊन. ओके. त्यानंतर पुढचं पहा, चेंज या ठिकाणी पॉझिटिव्ह वन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दोज गिवन बिलो. तर या ठिकाणी 25चं उत्तर जे येतं ते येतं नो अदर सिटी ऑफ इंडिया इज अ लार्ज ॲज दिल्ली. चूज द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द स्टेटमेंट. तर या ठिकाणी 26चं उत्तर येतं ते 3 येतं, सेल येतं त्या ठिकाणी. द हाऊस वॉज लॉक्ड, द ओनर्स गॉन आऊट. तर 27चं उत्तर येतं मस्ट हॅव. त्यानंतर 28, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग टेक करायला सांगितलं या ठिकाणी. 28चं 2 येतं हॅवंट वी रिझन. फास्ट उत्तर घेतो कारण वेळ खूप लागतो. 29चं 4 उत्तर येतं या ठिकाणी विथ अबाउट. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 30वा प्रश्न पाहायचा आहे. 30वा प्रश्न पहा, आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज अँड स्टेट इट नेम. तर सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला ओळखायचं आणि त्याचं नाव सांगायचं आहे. एक वाक्य दिलेलं आहे पहा, वेदर फादर एंटर द किचन मदर वाज कुकिंग फूड. तर 30व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी 3 आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, विथ मॅलाइज टुवर्ड्स वन अँड ऑल इज अ कॉलम अटेम्प्टेड बाय खुशवंत सिंग. या वाक्यातून काय कळतं, अंडरलाईन मॅलाइज सोडून काय कळतं तुम्हाला. तर 31व्याचं उत्तर जे आहे ते 1 आहे, बाईट मेस. ओके. त्यानंतर विच वन इज ऑफ द फॉलोइंग पेयर्स आर करेक्टली मॅचड अँटोनेम्स. म्हणजे विरुद्धार्थी कोणता योग्य जोडी आहे. तर 32व्याचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक 4, बी आणि डी. म्हणजे कोर्स, वल्गर, त्याचप्रमाणे व्हायलेशन, ॲढेरन्स ही उत्तरं बरोबर आहेत. ओके. म्हणजे हिंसा आणि वरती जे दिसतं वल्गर म्हणजे घाणेरडं ते बरोबर आहे. द गोल्ड इज अ प्रिशियस मेटल विच ऑफ द फॉलोइंग कॅन रिप्लेस अंडरलाईन पार्ट इन अबाव सेंटेन्स टू करेक्ट द सेंटेन्स. द गोल्डसाठी काय येतं या ठिकाणी 33चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, गोल्ड येतं. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर 34चं उत्तर येतं पर्याय क्रमांक
3 कुड स्टॉप. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तर 35चं एक येतं. त्यानंतर 36चं पहा रिराईट करायचं आहे. डिग्री कंपॅरिझन पॉझिटिव्ह डिग्री. भीमा वॉज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल द पांडवाज. तर 36चं उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं. नो अदर पांडवाज वॉज सो स्ट्रॉंग ॲज भीमा. त्यानंतर 37वा प्रश्न पहा या ठिकाणी. चूज द प्रॉपर क्वेश्चन टॅग फॉर स्टॉप दॅट नॉईज. तर पहिलं उत्तर येतं त्याच्या मित्रांनो स्टॉप दॅट नॉईज विल यू येतं त्या ठिकाणी आणि क्वेश्चन टॅग येतं. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. यूज द करेक्ट प्रिपोजिशन. कोणतं येतं या ठिकाणी प्रिपोजिशन. तर येतं इनटू. लक्षात ठेवा. व्हेन यू प्रेस द बटन ऑन अ कम्प्युटर अँड इलेक्ट्रिक सर्किट कम्स इन टू प्ले. त्यानंतर इफ ऑस्ट्रेलिया हॅड वन द ट्रँग्युलर सिरीज. तर याचं उत्तर येतं टेलर वूड हॅव बीन व्हेरी प्राऊड असं येतं. भूतकाळ या ठिकाणी भविष्यकाळी वाक्य. टू कीप द बॉल रोलिंग मीन्स. 40व्या प्रश्नाचं उत्तर येतं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कोणत्या कलमानुसार महामंडळाची लेखी परीक्षा केली जाते. तर कलम 27 हे उत्तर आहे. 45वा प्रश्न आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांना केव्हाचा सरकारी जागा अधिनियम लागू आहे. 1955चा. ओके. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास खालीलपैकी कोणता अधिनियम लागू नाही. 2 भाडे नियंत्रण अधिनियम 1947. ओके. त्यानंतर 44चा प्रश्न पहा. 44वा. कलम 33 अन्वये नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येईल तेव्हा तिच्या भागाच्या वाटपासंबंधात व्यक्तीमध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणाचा निर्णय अंतिम असेल. तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम असेल. त्यानंतर राज्य शासन या बाबतीत केलेल्या कोणत्या कलमान्वये त्याच्या अधिकारांपैकी कोणतेही अधिकार त्याच्या अधिकाऱ्यांपैकी कोणत्याही अधिकाऱ्यांकडे प्रत्यायोजित करता येईल. तर या ठिकाणी कलम 42 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कोणत्या कलमानुसार इमारतीचे बांधकाम थांबविण्याचा अधिकार महामंडळास आहे. पर्याय क्रमांक 4 कलम 45. ओके. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये औद्योगिक वसाहतीची व्याख्या खालीलपैकी कोणत्या पोट कलमामध्ये दिलेली आहे. ह्याचं येतं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कलम 2 ह. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत वित्त व्यवस्था लेखा आणि लेखा परीक्षा खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये अंतर्भूत आहेत. याचं उत्तर येतं प्रकरण 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 46 मधील जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा वापर केल्यास आणि प्रथम दंड करून तसे चालू ठेवल्यास खालीलपैकी काय शास्ती होईल असं या ठिकाणी प्रश्न आहे. तर 49चं एक उत्तर आहे. प्रत्येक दिवसासाठी 500 रुपयांपर्यंत. काय या ठिकाणी त्याला काय दंड लागेल असं आहे. खालीपैकी कोणत्या प्रकरणामध्ये जमीन संपादन करणे व तिचा विनियोग करणे याचा उल्लेख आहे. प्रकरण 6. त्यानंतर पुढील प्रश्न. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्य शासन किती शासकीय सदस्य नामनिर्देशित केले जातात. तर 51चं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 2 सदस्य. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सभापतीचा कार्यकाल किती वर्ष असतो. या ठिकाणी 52चं उत्तर आहे. 3 वर्ष. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक कोण करतो. त्याचं उत्तर आहे 53चं 1 राज्य शासन. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महामंडळाचे विसर्जन केले जाते. तर या ठिकाणी 1 आहे कलम 57. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. जी कोणीही व्यक्ती कलम 48 नुसार प्राधिकृत व्यक्तीस कोणत्याही इमारतीत प्रवेश करण्यास अटकाव केल्यास किती शिक्षा होऊ शकते. तर 55चे 2 महिने. खालीपैकी कोणत्या कलमानुसार विवरणे सादर करण्याचा अधिकार महामंडळास आहे. कलम 55. या अधिनियमानुसार कलम 57 कशाबाबत आहे. कर्तव्य कसूर करणे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे.
तर 58चं एक आहे या ठिकाणी उत्तर कलम 2D. त्यानंतर खालीलपैकी किती सदस्य ज्या कोणत्याही व्यक्ती त्यांना उद्योगधंद्याचा, व्यापाराचा किंवा वित्तव्यवस्थेचा अनुभव आहे अशा व्यक्ती राज्य शासन महामंडळावर नेमणूक करते? तर याचं उत्तर येतं 59चं 2, 6 सदस्य. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 जमीन याची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? कलम 2 देशातील सती प्रथा व बालविवाह या प्रथांना सर्वप्रथम खालीलपैकी कोणी विरोध केला? या ठिकाणी राजा राममोहन रॉय. दक्षिण आशियाई हिपॅटायटिस या रोगाचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमिताभ बच्चन. ओके. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 12 ते 15 कशा संदर्भात आहेत? याचं उत्तर आहे मूलभूत अधिकार. 12 ते 35 कलम. स्वच्छ सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे? 64-3 छत्तीसगड. त्यानंतर मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शाईचा वापर केला जातो? 65-1 सिल्वर नायट्रेट. ओके. राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये लोकसभेच्या संरचनेची तरतूद देण्यात आलेली आहे? 66-2 कलम 81. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? 11. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 29 ऑगस्ट. खालील महाराष्ट्रातील खालीलपैकी अतिदक्षिणेकडील कोणता जिल्हा? 70चं 3 कोल्हापूर. अतिदक्षिणेकडे या ठिकाणी जिल्हा कोणता? ते 69चं या ठिकाणी मित्रांनो उत्तर जे आहेत 70चं जे उत्तर आहे ते 3 आहे. अतिदक्षिणेकडे कोल्हापूर येतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 61वा या ठिकाणी 71वा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला. चंद्रयान 2 खालीलपैकी नुकतेच कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? श्रीहरिकोटा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये सलग 6 सुवर्णपदक जिंकणारी हिमा दास खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवाशी आहे? 72चं 4 आसाम. राज्य नियोजन आयोगाचा सदस्य खालीलपैकी कोण आहे? मुख्यमंत्री. 73चं 1. 74चा पहा. भारतात पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? 74चं 2 1904. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो? तर 75चं उत्तर येतं मित्रांनो 3 पोलिओ. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. युनायटेड किंगडम त्याला आपण UK म्हणतो देशाच्या गृहसचिवपदी पहिल्यांदाच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 76चं 1 उत्तर आहे प्रीती पटेल. त्यानंतर अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे 77चं 4 1904. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? 78चं उत्तर येतं 3 पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे. हा पण हे प्रश्नसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. खानदेश एक्सप्रेस रेल्वे खालीलपैकी कोठून कोठपर्यंत धावते? 79चं 2 मुंबई भुसावळ. लक्षात ठेवा कोणती? खानदेश एक्सप्रेस. त्याचप्रमाणे मराठवाडा एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस ह्या कुठून कुठपर्यंत धावतात हे आपण माहिती पाहिजे. हाफकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे? 80व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो या ठिकाणी 80व्या प्रश्नाचं उत्तर जे दिले त्या ठिकाणी हाफकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे? 80चं 2 मुंबई म्हणत आहेत पण आय थिंक हाफकिन इन्स्टिट्यूट पुण्याला आहे. प्लीज आपल्यापैकी ज्याला अचूक उत्तर माहिती आहे त्यांनी खाली कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 82 पत्त्यामधून 2 आता गणिताची जी उत्तर आहेत मित्रांनो आपण मी फास्ट घेतो म्हणे तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न पाहू शकता. फक्त मी उत्तर सांगतो आता. 81चं उत्तर जे आहे ते 3 आहे. 82चा प्रश्न आहे त्याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी 4 आहे. 83वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी 3 आहे. 84वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूत आपण. 85वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी 4 आहे. 86वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी 4 आहे. 87वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी 4 आहे. 88वाचं 1 आहे. 89चं 3 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू 89 नंतर 90चं या ठिकाणी 90वा प्रश्न जे आहे त्याचं उत्तर 1 आहे. 90वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर 1 आहे. त्यानंतर
91चं पण एकच आहे आणि 93वा प्रश्न त्याचंसुद्धा उत्तर या ठिकाणी एकच आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूत. 94वा प्रश्न त्याचं उत्तर या ठिकाणी 4, 95चं 3, 96चं सुद्धा 3. त्यानंतर 97व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 3 आहे. 98व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 2 आहे आणि 99व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी 4 आणि 100व्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर 4. तर अशा प्रकारे आपण 100 प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहिलेत. मी प्रयत्न करेल की गणिताची आणि बुद्धिमत्तेची उत्तरं जी आहेत ती सविस्तर आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून सोडून देण्याचा प्रयत्न करेन. तरी पण या ठिकाणी मित्रांनो काही प्रश्न चुकले असतील आणि तुमच्या लक्षात आले असतील की ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, हे आहे, तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या उत्तराला मी टिक करेल. त्याचप्रमाणे नंतर माझ्या लक्षात आलं की काही प्रश्नाची उत्तरं चुकीची सांगण्यात आली तर मी ती टाईप करून खाली पिन करेल. तुम्ही त्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्स त्या ठिकाणी चेक करा. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या सर्व मित्रांना या ठिकाणी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, टेलिग्राम असेल, या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा परिपूर्ण तयारीसाठी, अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.